छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद पडत आहेत. आज परभणीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने या घटनेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर ही दुर्दैवी घटना घडली. ज्या घटनेला जे कोणी जिम्मेदार आहे, कोणामुळे घडलं, कोणत्या प्रशासनामुळे घडलं, कोणत्या अधिकाऱ्यामुळे घडलं, त्या अधिकाऱ्यावर संबंधित जे कोणी असते, मग ते राजकीय का असेल, त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी 1 घंटा मौन धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केले. काल आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, हे सर्व वसमत इथे आले होते. अहमदपूरला होते, आज सकाळी नांदेडला आहेत आणि आज दुपारी बीडला आहेत. काल आमच्या नेत्यांनी जाहीरपणे या घटनेचा निषेध करत महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागितली. एकीकडे विरोध याचं राजकारण करतायत. खरं तर ही घटना का झाली याची सखोल चौकशी झाली पाहिजे, पण राज्यकर्त्याची याच्यावर जिम्मेदारी असतीच. म्हणून दादांनी स्पष्टपणे या घटनेची घडी त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली आहे आणि जो कोणी याच्यात दोषी आढळेल त्याला कठोर ते कठोर शासन करण्याचं काम करण्याचे अभिवाचन आणि गवाही या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, आमचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही इथं धरणे आंदोलन केलं आहे. मौन धरणे आंदोलन या ठिकाणी आमचं पार पडलं आणि सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही ते निवेदनाची प्रत कठोर कारवाई करण्यासंदर्भात या ठिकाणी देण्यात येणार आहे. धन्यवाद. प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, परभणी.